अन्न प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोठमोठ्या कारवाया होत असल्याचं पाहायला मिळते. त्या गुटख्याच्या संदर्भात असेल, अन्नाच्या पुरवठ्याच्या बाबतीत असेल, हॉटेलवरती असेल, अशा मोठमोठ्या कारवायाला आता तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जे काही जिल्हावाईज अधिकारी आहेत त्यांचे त्यामध्ये मात्र मोठ्या कारवाया होताना आपल्याला पाहायला मिळते. काल देखील छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मोठाले 2 हॉटेल आहेत, त्या हॉटेलवरती कारवाई झाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. त्यामध्ये देखील त्यांच्यामध्ये काही दोष आढळल्याचं माहिती मिळेल. त्यानंतर मात्र या दोन्ही हॉटेलला नोटीस देण्यात आले आणि जोपर्यंत पुढील कार्य होत नाही तोपर्यंत हॉटेल बंद करण्याचा आदेश देखील देण्यात आलाय. असंच हे हॉटेल आहे ते आपण पाहतो आईच्या गावात. हे जे हॉटेल आहे हे कोकणवाडी परिसरामध्ये आहे आणि हे अतिशय प्रसिद्ध असं हॉटेल आहे. या ठिकाणी मात्र आता काल एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कारवाई केली आणि यामध्ये मात्र काही बुरशीयुक्त पदार्थ असल्याचं आढळण्यात आलेलं आहे आणि जे काही बटर वापरण्यात येत होतं ते बटर देखील योग्य नसल्याने त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आता या मोठमोठ्या हॉटेल आहेत त्या हॉटेलवरती कारवाई करण्यात आता सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे येल्लावला हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये देखील काही सिंथेटिक जे कलर असतो तो कलर देखील त्या ठिकाणी वापरण्यात आला आहे. त्यामुळं या हॉटेलवरती आता काही दिवसापुरती बंदी घालण्यात आलेली आहे. याला बंद करण्याचा आदेश देखील देण्यात आले. त्यामुळे आता अशा हॉटेलवरती पुन्हा जे काही अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की ज्या सर्वसामान्य नागरिक आहेत, सर्वसामान्य जे काही वर्ग आहे अशांच्या जीवाशी कुठेतरी खेळ खेळला जात आहे. त्यामुळे आता अन्न आणि प्रशासन विभाग मोठ्या कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे या आईच्या गावात या ठिकाणी देखील आता काल कारवाई करण्यात आलेली आहे आणि काही अंश हे हॉटेल बंद करण्यात आलेले आहे. जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत हे हॉटेल देखील असे बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे शहरातील असे अनेक हॉटेल आहेत, रस्त्यालगतचे अनेक मोठे हॉटेल आहेत, यावरती देखील पुढील कारवाई काय होती हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संजय अयर, ALS मराठी, छत्रपती संभाजीनगर. सर, काल काही हॉटेलवरती कारवाई केली, नेमकं काय कारवाई, किती कारवाई? माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे, अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांनी सुरू केलेला सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत 23 जून रोजी जे आदेश साहेबांनी निर्गमित केलेले त्यानुसार हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांवर आपण धडक मोहीम चालू केलेली. त्या अंतर्गत 30 जून रोजी दुपारी आईच्या गावात हे फेमस व्हेज रेस्टॉरंट जे कंचनवाडी छत्रपती संभाजीनगर इथे आहे, तिथे आपण एकदम अचानक धाड टाकून तपासणी करण्यात आली. सदर रेस्टॉरंटचा परवाना आपण तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे. सदर तपासणीच्या वेळी किचनमध्ये आपल्याला काही बुरशी लागलेल्या पालेभाज्या सापडल्या होत्या. तसेच तपासणी वेळी जो मेन्यू कार्डमध्ये बटर तंदूर रोटी, बटर रोटी जे आपण ग्राहकांना देतो ते बटर न लावता ते व्हेजिटेबल फॅटस्प्रेडचा वापर करत होते. त्यामुळे याच्यामध्ये ग्राहकांची पूर्णपणे दिशाभूल होत होती. सदर त्याच्यामध्ये जे स्टोरेज करण्यासाठी जे मटेरियल वापरलं होतं त्यांनी ते फूड ग्रेड क्वालिटीचे नव्हते पूर्णपणे. वरती स्टोरेज वगैरे आम्ही जे बघितलं त्यानुसार ते अत्यंत घाणेरड्या अवस्थेत, म्हणजे आम्ही त्याच्या फोटो पण शेअर केलेला आहे तुम्हाला, त्या बाबतीत व्हिडिओ पण शेअर केलेला आहे, तर त्या कंडिशनमध्ये होते. आणि सदर जे मसाला पॅकेट किंवा मिठाच्या पुढे जे रॉ मटेरियल तिथे ठेवतात तिथं आम्हाला थोडं त्याच्यामध्ये कलर पण आढळला, कलरचे काही अंश पण आढळले, त्याचा पण आम्ही टेस्ट करायला लॅबमध्ये पाठवलेला आहे. तर अशा अनुषंगे ह्या हॉटेलमध्ये आम्ही तपासणी करून सदर हॉटेलचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे. सध्या आपण त्यांचा परवाना पुढील आदेशापर्यंत पुढील आदेशापर्यंत सस्पेंड करण्यात आलेला आहे. सदर पुढे पण जर सॅम्पलचे रिपोर्ट जर त्याच्यामध्ये फेल आले तर त्याच्यावर पण आपण ऍडव्होकेशन केसेस दाखल करणार आहोत. त्या 30 जून रोजी संध्याकाळी येल्ला हॉटेलमध्ये पण आम्हाला अशी गोपनीय माहिती भेटली होती की इथं कलरचा वापर होतोय. तर त्या अनुषंगे आम्ही तिथे संध्याकाळी व्हिजिट केली. त्यामध्ये आम्हाला जवळपास 20 ते 25 कलरचे डबे सापडले जे फूड कलर प्रिपेअर्ड फूड मध्ये अलाउड नाही. तर ते पण ते बटर चिकन, नंतर हरियाली कबाब, चिकन लॉलीपॉप अशा डिशेस मध्ये ते वापरत होते आणि त्यांनी ते कबूल पण केले, आम्ही वापरत होतो. मग त्या अनुषंगे आपण तिथे जे पण 20 ते 25 डबे होते कलरचे ते आपण नष्ट केलेले आहेत त्याच ठिकाणी. आणि सदर बाकीच्या पण गोष्टी त्यांच्यामध्ये आढळल्या होत्या, त्यानुसार त्यांचा पण परवाना आपण तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे. त्यांच्या शहरामध्ये जवळपास 3 शाखा आहेत, बाकीच्या शाखा पण बंद होणार असतात? हो, त्यांच्यावर पण कारवाई होणार आहे. सर, हे जे कलरयुक्त पदार्थ होते किंवा जे कलर टाकला जातो फॅट संदर्भात शरीरासाठी सर्वसामान्य किती घातक होते? शरीरासाठी म्हणजे याचे घातक परिणाम म्हणजे आता कलर वापरला तर कलर तर हानिकारक आहे, सिंथेटिक फूड कलर आहे आणि तो यूज करायला परवानगी नाहीच आहे जे आपण भाज्या वगैरे तयार करतो त्यामध्ये. त्यामुळे मग आपण ते त्याचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. शहरामध्ये आता नवीन म्हणजे काही आयुक्त मुंडे साहेबांचे काही आदेश काढलेले आहेत
ज्यांच्या हॉटेलला परवानगी नाही, विना परवानगी अनेक हॉटेल्स आहेत, रस्त्यावर धाबे देखील आहेत, या ठिकाणी देखील कारवाई करण्यात येणार आहे. येस, यावर पण आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जे विना परवाना हॉटेल आहे त्यांना 10 लाख रुपये पर्यंत त्याचा दंड पण ठोठावण्यात येणार आहे. ही कारवाई कधीपासून सुरू होईल? ही कारवाई आता चालूच आहे आपली. जसं आपण गोपनीय माहिती काढून आपल्याला माहिती भेटते त्यानुसार आपण कारवाई पण घेत आहोत आणि पुढे पण अशीच कारवाई चालू राहील. जनतेला काय आव्हान करणार? असं फूड्स पासून आव्हान जनतेला आव्हान असं आहे की तुम्ही पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांना विचारा की तुम्ही फूड मध्ये कलर वापरता की नाही वापरत, हे पहिले तुम्ही विचारत जा त्यांना. किंवा बटर तुम्ही म्हणता बटर रोटी, बटर नान रोटी, तुम्ही खरंच बटर लावताय का त्याला, का फॅट स्वीट लावताय, ते पण तुम्ही कस्टमर ऍज अ कस्टमर म्हणून हॉटेल जे आहेत तिथले शेफ आहेत किंवा त्याचे ओनर त्यांना विचारलं पाहिजे तिथे. शहरामध्ये अनेक हॉटेल आहेत, प्रत्येक हॉटेल येस, आम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये तपासणी करणार आहोत.